अरे महाराज, तुम्ही तर एकदम राणी साहेब काय भेटल्या, तुम्ही तर एकदम बिंदास झालात. हो मग ते 4 महाराज आहेत ना. हो महाराज, राणी साहेबांनी त्या 4 लोकांना केव्हाच पळून लावलंय. म्हणजे धोका गेला नाही. नाही मग आता काय करणार? महाराज, घाबरायची अजिबात गरज नाहीये. मी तुमच्या आधी एकदम भन्नाट आयडिया केलेली आहे. मुळीच घाबरू नका. फक्त घाबरावंच लागेल. अहो मला तसं नाही महाराज, माझ्या डोक्यात अशी चांगली आयडिया आलेली आहे की मला सांगा, शत्रू वार केव्हा करतो? केव्हा करतो? आपण गाढ निद्रेत असतो तेव्हा. मग काय, मग तुमचा पिंट्या, बेडरूम मधला पिंट्या. पिंट्या? कोण पिंट्या? अहो तुमचा पोपट. माझा आवडता पोपट. अरे काय केलं त्याचं तू? काय नाही महाराज, मी की नाही त्या पोपटाचे 2 डोळे काढून घेतले आणि तिथे 2 CCTV कॅमेरा बसवलेले आहेत आणि बाहेर 8 स्क्रीन लावलेले आहेत. आपले सगळे सैनिक तिथे लाईव्ह 24/7 बघणार आहेत. तुमच्या बेडरूम मध्ये शत्रू पोहोचणारच नाही. आणि हे तू मला सगळं न सांगता केलंयस? हो. अरे तू माझी सोय केली का त्यांची सोय केली आहे? हे आता काही चालणार नाही. आधी ते कॅमेरे काढ, सगळे स्क्रीन काढ. तुला अक्कल नाही हे मला माहितीच होतं. महाराज, माझी एक पण सोय तुम्हाला आवडलेली नाहीये. मी करू तो क्या करू? डोकं लाव, डोकं. ते नाही, वर दिलेलं CFT टीम बनव, म्हणजे मंत्रिमंडळ बसव. अरे तू एकटा नको बसू, सगळ्यांसोबत, सगळ्यांबरोबर बस. ठीक आहे महाराज, मी मंत्रिमंडळ बसवतो, विचार विनिमय करतो आणि पीपल मॅनेजमेंट काय असतं ते यांना बघू द्या. चला निघायचं आपण. दुसरी काहीतरी आयडिया करू. हा काय? नाही शक्यच नाही तर. अहो ऐका माझं. कॅन्सल झाली? बापरे. त्या नागेशला आणि त्या प्रेमलता मॅडमला ताबडतोब पाठवून द्या. मीटिंग आहे म्हणत, ताबडतोब या. हा सर काय झालं? तुम्ही तातडीने आम्हाला का बोलावलं? अरे कंपनी काय डुबवायची आहे का तुम्हाला? एवढं रिजेक्शन? तुम्ही काय झोप्या काढत होता का? सर तसं नाहीये सर, माझी पण झोप उडाली सर. वा, कस्टमरला काय सांगायचं यांची झोप उडाली म्हणून? सर मलाही काही कळत नाहीये, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. आपले कामगार खूप नाराज आहेत. त्यांचं कामावर लक्ष नाही, त्यामुळे असंतोषाचं वातावरण आहे. कशामुळे? काय कारण? सर विचारा ना HR मॅडमलाच. मॅडम काय प्रकार आहे हा? सर त्या नाराज आहेत. कशामुळे? सर आपण त्यांना PF, ESIC, ग्रॅच्युटी असं काहीच देत नाही. बरं मग? सर किती महिने झाले त्यांचा पगारी वेळेवरती झाला नाहीये. अरे म्हणून काय काम कमी करायचं का? रिजेक्शन करायचं का? सर 3 वर्ष झाले त्यांचा इन्क्रीमेंटही नाही केला आपण. कसं करणार? कंपनी लॉस मध्ये माहितीये ना तुम्हाला. सर खरी तर लॉस मध्ये नाहीच आहे ना, आपण कागदावरती दाखवतो. कुठं काय बोलावं कळतं का नाही तुम्हाला? हा, तुम्हाला मिळते ना तुमचं वार्षिक इन्क्रीमेंट, तुमचं तुम्ही बघा आणि बाकीच्यांना जाऊन सांगा की जोपर्यंत कंपनी प्रॉफिट मध्ये येत नाही तोपर्यंत काय मिळणार नाही. जा सांगा. अरे प्रशांत, मी बोलू का त्या TLC? मी बोलतो होय रे. बोलू का त्या TLC? आज सकाळी मोठ्या साहेबांनी मला बोलवलं आणि खूप जाम. एक छोटी चूक झाली होती, मी कबूल पण केली, पण त्यांच्या तोंडाचं इंजिन थांबेच ना. शिव्या पण दिल्या रे. माहिती काय, अर्धा आम्ही वर खाली करून घेतले. म्हटलं खड्ड्यात गेली तुमची कंपनी, नाहीतरी मरमर मरायचं, काही फॅसिलिटी पण नाही. शेवटी मी त्यांना सांगितलं
उद्यापासून येणार नाही आणि निघून आलो. अरे या माणसाला वेळ लागते. वेळ नाही द्यायचा. कमीत कमी चांगलं तरी बोलावं ना. होय रे. होय रे, सततची खाली कटकट. अरे मला माहितीये ते आपल्या कामाची काही गरज नाही. दोन शब्द गोड सोडा. शाबासकी सोडा. बोलत मी हे वर्षे. म्हणून आपलं ठरलेलं आहे. सांगेल तेवढं काम. जमलं तर करतो, नाही तर टाइमपास. सुंदरा मॅडम, लई छान दिसता तुम्ही. येता का माझ्या बरोबर डिनरला? हो, देतो ना मी डिनर. नाहीतर काय, जास्त नखरे करू नका माझ्या समोर. तुमची लग्नाची लीव का तुम्हाला देणार नाही मी. हे, हक्क आहे. ते मला विचारू नका, तुमचं तुम्ही बघा. इथं काम करायचं तर करा, नाही तर निघा. बघितलं मीनल, कशी अराजकता माजली आहे. हो ना, कोणीच कोणाशी नीट बोलतही नाही, वागत नाही. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा संवागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा संवागणे. हीच आमची प्रार्थना. आम्हाला पियर मिळालाच पाहिजे, मनाची वागणूक मिळालीच पाहिजे, ओव्हरटाइम वेतन मिळालंच पाहिजे. कांदा कोबी घेवडा मला टर्मचं आम्हाला पियर मिळालाच पाहिजे, सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे, ओव्हरटाइम वेतन मिळालाच पाहिजे. सर, आता काय करायचं? धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. आणि पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. सर, आता काय करायचं? आपल्या लोकांनी तर काम बंद केलंय. आपण ऑर्डर पूर्ण कशी करणार? खरं आहे तुमचं. याच्यावर काहीतरी तोडगा काढावा लागेल. काय बरं काढणार? काहीतरी विचार करावा लागेल. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आपली लोक नाराज आहेत, पण मनाने खूप चांगली आहेत. तर आपण त्यांना बेसिक सुविधा ज्या आहेत त्या नक्की देऊ.
हा हे सर मस्त होईल सर. सर आणि चांगलं काम केल्याबद्दल आपण त्यांचे अप्रिसिएशनही करू आणि इन्सेंटिव्ह पण देऊ. महिलांना त्यांच्या गरजेनुसार त्यांची सोय पण करून देऊ. नक्कीच याच्यावर तुम्ही काम करा आणि त्यांना जाऊन सांगा. Yes. आणि तो जो खोडकर मॅनेजर आहे वात्रट त्याला शोकॉज नोटीस पण द्या. कळलं? भोवताली दाटिला अंधारी दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. खुशखबर खुशखबर, सरांनी आपले सगळे शर्त मान्य केले. अरे वा व्हेरी गुड. पण त्याच्यासाठी आपण आपलं प्रोडक्ट आणि क्वांटिटी याच्यावरती खूप काम करू. कंपनीचा 10x ग्रोथ करू. हे खूप छान झालं आणि सर्वांच्या गुणवत्तेचा विचार करून आपल्याला पगारवाढ दिली. आता आपलं सर्वांचं कुटुंब सुखी होईल. आपण आता आनंदाचं जीवन जगूया. पुढे प्रगतीकडे वाटचाल. एकमेका सहाय्य करू. हाव घे धरू सुपंत. लाभले आयुष्य जितके हे जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना.